हाय यूट्यूब फॅमिली, कशा आहात? आज आहे भोगी, तर आपण मिक्स भाजी बनवणार आहे. हे बघा, हे शेंगदाणे आहेत, घेवडा वगैरे आहे, घेवडा आहे आणि त्याच्यामध्ये चणे हरभरे आहेत आणि वांगी आणि नंतरनं पावटा वगैरे सगळं मिक्स आहे. आणि त्याचा मसाला, थोडंसं तीळ आहे, 3 मिरच्या घेतल्यात, 2-3 लसणाच्या पाकळ्या, जिरी आणि तीळ आणि थोडंसं खोबरं, हे आपण भाजून घेऊया. हे बघा, गॅस चालू करूया आणि हे भाजून घेऊया. व्हिडिओ बनवायचा होता. कढई गरम झालेलं आहे. आता आपण मसाला भाजायला टाकूया. थोडा मसाला हलवून घेऊया. मसाला भाजल्यानंतरनं हा वाटून घेऊया. वाटून मसाला घेतला आणि कुकर गरम करायला ठेवलेला आहे. तेल टाकलेलं आहे, त्याच्यामध्ये जिरं टाकलेलं आहे आणि तो मसाला वाटलेला थोडासा भाजून घेऊया. भाज्याही आपण कापून घेतलेल्या आहेत आणि भाज्या पण फोडणीला त्याच्यावरती टाकूया. मसाला चांगला हलवून घेऊया. नंतरनं भाज्या टाकूया. मी हमेशा हिरवंच करते, मला हिरवीच भाजी आवडते, पण मुलांसाठी मी लाल बनवलेली आहे. पण तरीही ती भाजी दोघांनीही खाल्ली नाही. त्यांना ही मिक्स भाजी बिलकुल आवडत नाही. पण आपली परंपरा आहे ना, म्हणून करायला लागतं. आणि देवाला नैवेद्य पण असतो ना, म्हणून ही वर्षाच्या काठी भाजी येते, म्हणून ही करायची असते. हे बघा, सगळ्या भाज्या टाकून झालेल्या आहेत. आता छानपैकी भाजी खूप झाली म्हणून थोडीशी मी काढून ठेवलेली आहे. आता हळद टाकूया. नंतर लाल मिरची पावडर, छान हलवून घेऊया. आणि पाणी टाकूया. छान हलवून घेऊन पाणी टाकूया. पाणी टाकून घेऊया. आज संक्रांतीला हा व्हिडिओ टाकलेला आहे, कारण का काल व्हिडिओ एडिटिंग करायला टाइम भेटला नाही म्हणून. हे बघा, अजून थोडंसं पाणी लागेल. अजून थोडंसं पाणी टाकून घेऊया. हे बघा, थोडंसं पाणी टाकलेलं आहे. हलवून घेऊया आणि कुकरचं झाकण लावून घेऊया. थोडंसं मीठ टाकूया. मीठ तर टाकलंच नाही आपण. मीठ टाकून घेऊया चवीनुसार.
अर्धा चम्मच टाकलेला आहे. भाजी भाजी जेवढी आहे तुमची तशी तुमच्या चवीनुसार टाकू शकता. मी अर्धा चम्मच टाकलेला आहे. आणि आता कुकरचं झाकण लावून घेऊया आणि ह्याला 2 शिट्ट्या करून घेऊया. थोडंसं पाणी कमी पडलं, पाणी थोडंसं टाकलेलं आहे आणि 2 शिट्ट्या करून घेऊया. हे जास्त भाजीतून थोडीशी काढून ठेवलेली आहे. आता आपण भाकरी बनवायला घेऊया. भाजी आपली झालेली आहे रेडी. हे बघा भाजी आपली बनवून झालेली आहे, सॉरी भाकरी बनवून झालेली आहे. आता पाणी लावून घेऊया आणि तीळ टाकूया. 5-6 भाकऱ्या बनवून झालेल्या आहेत. ही लाचची भाकरी आहे. आणि नंतर देवाला हे बघा थोडंसं तीळ टाकून घेतलेलं आहे आपण. भाकरी चांगली शेकून घेऊया. चला भाकरी उलटून घेऊया आणि चांगली शेकून घेऊया. भाकरी आपली शेकायला लागलेली आहे. तोपर्यंत आपण आजूबाजूचे पसारे साफ करून घेऊया. भाकरी आपली शेकलेली आहे. आता पलटी करून घेऊया. गॅस जास्त फास्ट नाही म्हणून हे भाकरी छोट्या छोट्यात मी बनवते, कारण का मोठ्या भाकरी बनवल्या का ती शेकत नाही आहेत बरोबर, त्याच्यामुळे. भाकरी आपली शेकते. एक बाजू शेकून झालेली आहे. आता दुसरी बाजू टाकलेली आहे आणि आपल्या 6-7 भाकरी आपण बनवून घेतलेल्या आहेत. हे बघा ही पण भाकरी आपली लाची शेकून झालेली आहे. आता शेकून झालेले आहे. आता भाजीमध्ये कोथिंबीर टाकून घेऊया आपण आणि देवासाठी नैवेद्य काढूया. थोडी भाजी कोथिंबीर टाकून मिक्स करून घेतलं. वाटीमध्ये थोडीशी आपण देवासाठी नैवेद्य दाखवायला भाजी काढून घेऊया आणि एक छोटी भाकरी. भोगीला भाजी भाकरीचाच नैवेद्य असतो. हे बघा. चला मग टाटा बाय बाय.